आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन डोनेशन व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। लायन अमित दौलतराम मोदी यांचे सौजन्य। नागोठणे रोशन पदकी। लायन्स क्लब ऑफ नागोठणे आयोजित आदरणीय सौ शीला दौलतराम मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लायन अमित दौलतराम मोदी यांच्या सौजन्याने महिला सक्षमीकरण अंतर्गत भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल वेलशेत यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी ठीक 11 वाजता भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल वेलशेत येथे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन डोनेशन व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। हा कार्यक्रम एमजेएफ लायन तथा डिस्ट्रिक्ट चेअरमन बालकल्याण व महिला सक्षमीकरण विवेक सुभेकर यांच्या कमिटीच्या अंतर्गत घेण्यात आला। यामध्ये अलिबाग येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। डॉक्टर रेखा म्हात्रे यांनी महिलांचे मासिक पाळी यावर आरोग्य मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश शेठ जैन, लायन अमित दौलतराम मोदी, लायन्स क्लब अध्यक्ष सखाराम ताडकर, लायन विलास चौलकर, लायन प्रतिभा पाटील अलिबाग, विनोद सावंत, लायन प्रकाश जैन, एमजेएफ लायन सुधाकर जवके, एमजेएफ लायन यशवंत चित्रे, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, प्राचार्य सौ अमृता गायकवाड, डॉक्टर अनिल गीते, दीपक गायकवाड, संतोष शहासने, सिद्धेश काळे, विशाल शिंदे तसेच सर्व लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीताली खांडेकर शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले। खरं तर आज लायन्स क्लब ऑफ नागोठणेने आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्यांशी सुसंवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिली। त्याबद्दल सर्वप्रथम मी लायन्स क्लब ऑफ नागोठणे, त्यांचे सगळे पदाधिकारी तसंच भारतीय एज्युकेशन सोसायटी त्याचे संस्थापक आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते। मैत्रिणींनो, एकच लक्षात घ्या की आज मी तुम्हाला मुलींच्या म्हणजे वयात येताना मुलींमध्ये जे काही शारीरिक आणि मानसिक बदल होतात त्यातून ज्या काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांवर कसा उपाय करायचा किंवा कोणता तोडगा काढायचा या विषयावर बोलण्यासाठी आलेली आहे। एक डॉक्टर म्हणून मी निसंकोचपणे मनमोकळेपणाने तुम्हाला शास्त्रीय माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। मला माहिती आहे तुम्ही ज्या वयात आहात किंवा आपण जसं म्हटलो काळ बदलतोय, झपाट्याने प्रगती करतोय, पण अजूनही समाजामध्ये असे काही विषय आहेत की ज्याविषयी मोकळेपणाने बोललं जात नाही। त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार संकोच वाटण्याची शक्यता आहे, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील की कोणताही संकोच मनात बाळगू नका। जी काही माहिती मी देणार आहे ती शास्त्रीय माहिती आहे। तुमच्या संपूर्ण शरीराविषयीचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि ते देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। इथे जमलेल्या सगळ्या लायन्स मेंबर्स आणि तुमचे टीचर्स आणि सगळे विद्यार्थी यांचं मी प्रथम स्वागत करतो। विवेक सुभेकर नेहमी मला अशा प्रोग्रामबद्दल इन्सिस्ट करतात का आम्हाला असा प्रोग्राम ठेवायचा आहे, हे सगळे प्रोग्रामाला आम्ही त्यांना एंटरटेन करतो। त्यामुळे मुलांना पण खूप चांगला फायदा होतो त्याचा। बऱ्याच वेळेला आता आम्ही मागे वेळेला आय कॅम्प ठेवला होता, बऱ्याच पॅरेंट्सला माहिती नसायचं का मुलांना चष्मा लागला आहे किंवा त्यांना स्क्रीनवरती व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे मुलं मागे पडतात। त्यावेळेला पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता। तसंच आपण हिमोग्लोबिनचं पण एकदा क्लॅम्प केला होता, त्यात ट्रीटमेंटसुद्धा केली होती आणि त्याचा पण चांगला इफेक्ट आला होता हिमोग्लोबिनचा। त्याला धरूनच हा पण एक चांगला विषय आज त्यांनी ते इथे घेऊन आलेला आहे। मला त्यांचा फोन आला होता की असा प्रोग्राम आहे। ॲक्च्युली मी गुजरातला होतो, पण त्यांना मला तुम्ही तुमच्या लेवलचा तो मॅनेज करा मॅडम, तुम्हाला आमचे प्रिन्सिपल मॅडम तुम्हाला सगळं सहकार्य करतील। फक्त रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।